उमा महेश्वर देवताभ्यो नमः. नमस्कार. आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये हरतालिकेची कहाणी ऐकणार आहोत. तर सौभाग्यवतींनी आणि कुमारिकांनी ही कहाणी नक्की ऐकावी, कारण हे हरतालिका व्रत ही कहाणी ऐकल्याशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे कहाणीमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. हरतालिकेची व्रत कथा सांगण्यासाठी सूत आरंभी मंगल स्तवन करतात. शौनकादिक ऋषींनी ही कथा लिहिली आहे. मंदार वृक्षाच्या फुलांच्या वेण्या जिने घातल्या आहेत व जिने दिव्य वस्त्र घातले आहे, अशी भगवती आदिमाया पार्वती आणि स्वतः दिगंबर असणारा असा जो भगवान शंकर, ज्याचे शिरोभूषण नरक पालमालांनी युक्त आहे, त्या दोघांना नमस्कार करतो. याप्रमाणे शंकर पार्वतीस वंदन करून सूत म्हणतात, ऋषी हो. एका रम्य समयी कैलास पर्वताच्या शिखरावर उमा महेश्वर आनंदाने बसलेले असताना पार्वती प्रश्न करते, हे महेश्वरा, कृपा करून मला सर्व गुह्यातून गुह्य असे हे काही असेल ते सांगा, की जे समजले असताना सर्वांना सकल धर्माचे महात्म्य फल थोड्याशा परिश्रमाने मिळेल. हे भगवान, आपण मजवर प्रसन्न आहातच, तर मुख्य गुहे जे काय असेल ते सांगा. मी कोणते तप, दान, व्रत केले की ज्यामुळे आपण आदि मध्य अंत यांनी रहित व सर्व जगाचे स्वामी व प्रभू असूनही मला पती मिळाले. प्रिये, जे व्रत अत्यंत गुप्त असून केवळ माझे सर्वस्व आहे, असे एक अत्यंत उत्तम व्रत तुला मी आता सांगतो. त्याचे श्रवण कर. जसा नक्षत्रांच्या समुद्रातील चंद्रश्रेष्ठ, नवग्रहात सूर्यश्रेष्ठ, सर्व वर्णात ब्राह्मण व सर्व देवात विष्णुश्रेष्ठ, तसेच सर्व नद्यांत गंगाश्रेष्ठ, सर्व पुराणांत भारतश्रेष्ठ व सर्व वेदांत समवेत व सर्व इंद्रियांत मनश्रेष्ठ, हे सर्व व्रतात उत्तम व्रत आहे. हे अगमांत यथा सांग, जसे वर्णन केले आहे व जसे मी पूर्वी पाहिले आहे ते मी तुला सांगतो. हे सर्व पुराणांचे व वेदांचे रहस्य आहे. हे देवी, ते तू श्रवण कर. तू माझी अत्यंत आवडती असल्याने तुला ज्या व्रताचे माझे अर्धासन मिळाले ते व्रत मी तुला सांगतो. भाद्रपद महिन्यातील शुद्ध तृतीया हस्त नक्षत्र युक्त असली म्हणजे त्या दिवशी हे व्रत केले की पापांपासून मनुष्य मुक्त होतो. पूर्वी तू जे मोठे व्रत केलेस व हिमालयावर जे घडले ते सर्व तुला मी आता सांगतो. पार्वती म्हणाली, हे महेश्वरा, सर्व व्रतांमध्ये उत्तम असे जे व्रत मी केले ते आता आपल्यापासून ऐकण्याची मला इच्छा व्यक्त झाली आहे. उमाशंकर म्हणतात, या पृथ्वीवर हिमवान नावाचा एक अतिसुंदर व श्रेष्ठ असा पर्वत आहे. त्या पर्वतावर अनेक प्रकारच्या वनस्पती व अनेक प्रकारचे वृक्ष आहेत. तसेच तो अनेक प्रकारच्या भूमींनी युक्त आहे. तो पर्वत नाना प्रकारच्या पक्ष्यांनी युक्त असून अनेक प्रकारच्या मृगांनी चित्रविचित्र दिसत आहे. गंधर्वासह वर्तमान इंद्रादी देव व सिद्ध चारक गुह्यका हे गंधर्वाच्या गायनाच्या मधुर ध्वनीने युक्त हुस्साते चहूकडे संचार करत आहेत. आणि हे देवी, वैडूर्य मण्यांनी सुशोभित अशा स्फटिकमय व सुवर्णमय शिखरूपी भुजांनी आकाशरूप भिंतीस जणू काय चित्रविचित्र आहे असा अत्यंत उंच व राहण्यास केवळ मित्रमंदिरासारखा आनंददायक, नेहमी बर्फाने आच्छादलेला, गंगेच्या ध्वनीने नादयुक्त असणारा असा आहे. हे पार्वती, अशा पर्वतावर तू मोठे उत्कृष्ट तप तुझ्या लहानपणी केलेस. ते असे 12 वर्षांपर्यंत अधोमुख राहून केले. त्यानंतर 64 वर्षेपर्यंत तू झाडाची पिकलेली पाने खाऊन राहिलीस. माघ महिन्यात उदकांत मग्न होऊन राहावे, वैशाखांत पंचाग्नी साधक करावे, पावसाळ्यात अन्नोदक सोडून उघड्यावर बसावे. याप्रमाणे अनेक वर्ष गेली. तेव्हा तुझे वडील हिमाचल परम कष्टकारक असे ते तप पाहून अत्यंत चिंतामग्न झाले व त्यामुळे मोठे दुःखित झाले. आता आपली ही कन्या मी कोणाला देऊ अशी काळजी करू लागली. तेव्हा ब्रह्मदेवाचा पुत्र मोठा वेत्ता, धर्मवेत्ता नारद मुनी आकाश मार्गाने तिथे आला. मुनी श्रेष्ठ नारद मुनी आपल्या
मुलीला पाहण्याच्या हेतूने आले हे पाहून हिमाचल त्याला आसन, अर्घ्य, पद्य इत्यादी उपचार अर्पण करून सत्कारपूर्वक म्हणाले, हे स्वामीन, ऋषीश्रेष्ठा, आज आपण मनात कोणता हेतू धरून आलात ते मला सांगा. आज माझे मोठे भाग्य उदयाला आले असावे म्हणूनच आपण येथे येणे झाले. हिमाचलाने प्रभाषण ऐकून नारद मुनी म्हणाले, हे गिरिराजा, मी आज इथे का आलो ते आता ऐका. मला भगवान विष्णूनेच इथे पाठविले आहे, कारण की योग्य पुरुषाला योग्य वस्तू द्यावी हे अवश्य आहे. तेव्हा स्त्रियात रत्नभूत जी तुझी ही योग्य कन्या आहे ती तू योग्य पुरुषाला द्यावी. ब्रह्म, शिव इत्यादी देवांमध्ये वासुदेवासारखा कोणीच नाही, याकरिता तू ही कन्या त्याला द्यावी असे मला वाटते. नारदाचे बोलणे ऐकून हिमवान म्हणाला, सर्व देवांत भगवान वासुदेव स्वतः माझी कन्या मागतो आणि आपणही तसे करावे म्हणतात, तर मग मला तसे केलेच पाहिजे. याप्रमाणे हे हिमाचलाचे वचन ऐकून नारद ऋषी लगेच तिथेच गुप्त झाले आणि नंतर पितांबर नेसलेले व शंख चक्रादी आयुधांनी विराजित असे भगवान विष्णू जवळ गेले आणि हात जोडून सांगू लागले. नारद मुनी म्हणाले, भगवान, मी तुमचे कार्य केले आहे, तुमचा विवाह निश्चित करून आलो आहे. याप्रमाणे विष्णूचे संभाषण करून नारद तेथेच लगेच गुप्त झाले. नंतर हिमाचल अत्याधिक आनंदाने आपल्या मुलीला म्हणाला, मुली, तुला गरुडध्वज विष्णूला द्यावी असा मी निश्चय केला आहे. हिमाचलानेचे बोलणे ऐकून ती आपल्या सखीच्या घरी गेली आणि अत्यंत दुःखित होत ती जमिनीवर अंग टाकून विलाप करू लागली. तेव्हा तिची सखी म्हणाली, हे देवी, तू अशी दुःखी कष्टी का झाली आहेस ते मला सांग. तुझ्या मनात जे इष्ट असेल ते मी तुला साधून देईल, यात शंका बाळगू नको. पार्वती म्हणाली, सखे, तू माझ्यावर फार लोभ करतेस. तेव्हा माझ्या मनात काय आहे ते मी तुला सांगते. महादेवालाच माझा पती करावा असा माझा निश्चय आहे, असे माझे मत असूनही माझ्या पित्याने माझे दुसरेच ठरविले आहे, म्हणून मी आता देहाचा त्याग करते. पार्वतीचे वरील भाषण ऐकल्यावर तिची सखी म्हणाली, तुझ्या पित्याला जो प्रदेश माहीत नाही अशा प्रदेशात आपण जाऊया. याप्रमाणे तुम्ही दोघींनी एकमताने विचार केला व त्या सखीने तुला मोठ्या अरण्यात नेले. पण इकडे मात्र तुझा पिता हिमाचल घरोघर फिरून तुझा शोध करू लागला आणि मनात म्हणू लागला, माझी मुलगी कोणी नेली असावी बरे, देवांनी वा दानवांनी किंवा किन्नरांनी. नारदाजवळ मी तिला विष्णूला देण्याचे कबूल केले आहे. आता विष्णूला काय सांगावे व काय द्यावे याप्रमाणे तुझा पिता चिंताकुल होऊन मूर्छित झाला. तेव्हा लोकांत हाहाकार झाला व तो हिमाचलावर धावत आले आणि म्हणाले, महाराज, आपणाला एकाएकी अशी मूर्छा का आली? काय कारण झाले बरे? हिमाचल म्हणाला, माझे आज कन्यारत्न हरवले आहे, याचे मला असह्य दुःख झाले आहे. तिला कोणी सर्पाने दंश केला किंवा सिंह वाघ यांनी मारले का ती स्वतःच आपण होऊन कोठे गेली किंवा कोणी दृष्टाने तिला पळवून नेले, काहीच समजत नाही. याप्रमाणे दुःखाचे कारण सांगून जोराच्या वाऱ्याने वृक्ष कापतो, त्याप्रमाणे त्या दुःखाने हिमाचल कापू लागला आणि मुलीला शोधण्याकरिता एका अरण्यातून दुसऱ्या अरण्यात असा शोध करीत फिरू लागला. तो जाता जाता सिंह, व्याघ्र, अस्वले, मृग यांनी व्याप्त अशा अरण्यात येऊन पोचला. इकडे तूही सखीसह वर्तमान घरातून जी निघालीस ती जाता जाता मोठ्या घोर अरण्यात आलीस. तो तिथे एक रम्य नदी तुला दिसली. तिच्या काठावर एक मोठी गुहा होती. त्या गुहेत तू तुझा सखीसह प्रवेश केलास व अन्न, पाणी वगैरे सर्व भोग वर्ज्य केले. भाद्रपद मासातील शुक्ल तृतीयेच्या दिवशी हस्त नक्षत्रावर तू तुझ्यासहित माझे शिवलिंग स्थापून माझे पूजन केले. रात्री तू तिथे गीत वाद्ये युक्त जागरण केलेस. याप्रमाणे व्रत केलेस म्हणून त्याच्या प्रभावाने माझे आसन हलले. तेव्हा तू तुझ्या सखीसह जिथे व्रत करत बसली होतीस तिथे मी आलो आणि तुला म्हणालो, हे देवी, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तेव्हा तुला हवा असलेला कोणताही वर तू माझ्याकडे माग. त्यानंतर तू मला म्हणालीस,
हे देवा महेश्वरा, तू जर माझ्यावर प्रसन्न झाला आहेस तर तूच माझा पती हो असे तू म्हणालीस, तेव्हा मी फार चांगले आहे असे म्हणून पुन्हा कैलास पर्वतावर आलो. नंतर इकडे तू प्रातकाल होताच माझ्या शिवलिंगाचे विसर्जन करून तुझ्या सखीसह आरंभिलेल्या व्रताचे पारणे तेथेच केले. तुझा शोध करीत करीत त्या गहन अरण्यात हिमाचलही आला आणि सगळीकडे पाहू लागला, पण तू त्याला न दिसल्याने विव्हळ होऊन तिथेच भूमीवर पडला. काही काळ गेल्यावर तो पुन्हा तुमचा शोध करू लागला व पुढे निघाला. तेव्हा त्याला नदीच्या काठी 2 मुली निजलेल्या दिसल्या. नंतर त्यांना उठवून मांडीवर घेऊन तो रडू लागला आणि त्यांना म्हणाला, बाळा, सिंह, सर्प, वाघ इत्यादींनी व्यापलेल्या या अरण्यात तू का बरे येऊन राहिलीस? तेव्हा पित्याचा प्रश्न ऐकल्यावर पार्वती म्हणाली, एका बाबा, तुम्ही माझा विवाह शंकराशी कराल असे वाटले होते, पण आपण पूर्वी केलेला बेत फिरविला आणि म्हणूनच मी या वनात आले. आपण जर मला शंकराला अर्पण करणार असाल तरच मी घरी परत येईन. त्यापेक्षा येथेच राहावे असा माझा निश्चय आहे. त्यावर तुझ्या म्हणण्याप्रमाणे सर्व करतो असे म्हणून असे सांगून तुझ्या पित्याने तुला घरी नेले. नंतर सर्व यथाविधी विवाह करून तुझ्या पित्याने तुला मला अर्पण केले. तात्पर्य हेच की तू जे व्रत आचरलेस त्या व्रताच्या प्रभावाने तुला सौभाग्य मिळाले. हे देवी, हे उत्तम व्रत अद्यापि कोणालाही सांगितले नाही. आता तुला ह्या व्रताचे नाव कसे पडले ते सांगतो. आली म्हणजे सख्या, त्यांनी तुझे हरण केले म्हणजे तुला दूर नेले, म्हणून या व्रताला हरितालिका असे नाव पडले. याप्रमाणे महादेवाचे भाषण ऐकून पार्वती म्हणाली, आपण ह्या व्रताचे नाव सांगितले, पण ह्याच्या विधी कृपा करून मला सांगा आणि या व्रतापासून कोणते पुण्य व काळ फळ मिळेल आणि हे व्रत कोणी करावे हे मला सांगा. पार्वतीचा प्रश्न ऐकून महादेव म्हणाले, हे देवी, मी या व्रताचा विधी सांगतो तो एक. हे व्रत स्त्रियांच्या सौभाग्यास कारण आहे, म्हणून ज्या स्त्रियांना सौभाग्य हवे आहे त्यांनी हे व्रत करावे. केळीच्या खांबांनी तोरण करून मखर करावा, छत लावावे व त्यावर निरनिराळ्या रंगांच्या उत्तम पट्टवस्त्रांनी शोभित करावे व मग ते मखर चंदनाने सुगंधित करावा. नंतर त्या पूजेच्या ठिकाणी मंगल गीत गावे व शंख, चौघडा, नगारा, मृदंग इत्यादी वाद्यांचा गजर करावा. नंतर माझी वाळुकेची मूर्ती करून नवीन अशा गंध, धूप, फल, पुष्प इत्यादी उपचारांनी माझे पूजन करावे. नाना प्रकारे नैवेद्य अर्पण करावे. रात्री जागरण करावे. नारळ, सुपाऱ्या, अनेक प्रकारची लिंबे, पेरू, महाळुंगे, नारिंगे इत्यादी अनेक जी त्या ऋतूत उत्पन्न झालेली असतील ती उत्तम फळे व नाना प्रकारची कंदमुळे मला अर्पण करावी. चंदन, पुष्पे, धूप, दीप इत्यादी उपचार पुढे सांगितलेल्या मंत्राने अर्पण करावेत. मंत्रार्थ, ज्याचे स्वरूप शांत, ज्याला 5 मुखे आहेत, ज्याचे हातात शूल धारण केला आहे अशा शिवाला नमस्कार असो. नंदी, भृंगी, महाकाल इत्यादी सेवकगण ज्याच्या जवळ आहेत अशा भगवान शंभू शंकराला माझा नमस्कार असो. जी मंगल रूपिणी शंकराची प्रिया, प्रकृती रूप व सृष्टिकारक, कल्याण रूप, सर्व मंगल रूप, शिवरूप, सर्व जगाला व्यापून राहणारी शिवपत्नी, नित्य कल्याण देणारी शिवरूपी देवी तुला नमस्कार असो. संसाराच्या भयाने जो संताप होतो त्यापासून माझे रक्षण कर. महेश्वरी देवी, ज्या इच्छेने मी तुझे पूजन केले आहे ती माझी इच्छा पूर्ण कर. हे आई पार्वती, राज्य, सौभाग्य, संपत्ती ही मला दे. हे पार्वती, या मंत्राने माझ्यासह वर्तमान तुझी पूजा करावी. नंतर यथाविधी कथा श्रवण करावी. अन्नदान पुष्कळ करावे. ब्राह्मणाला वस्त्रे, गायी इत्यादी यथाशक्ती द्याव्यात. इतर ब्राह्मणांना भूयसी दक्षिणा द्यावी. स्त्रियांना अलंकार द्यावे. भ्रातासह वर्तमान भक्तियुक्त अंतकरणाने माझी कथा श्रवण करावी. याप्रमाणे हे उत्तम व्रत यथाविधी केले असता सर्व पापांपासून मुक्ती होऊन 7 जन्मांपर्यंत राज्य मिळून सौभाग्याची वृद्धी होते. भाद्रपद शुद्ध तृतीयेला जर कोणी स्त्री आहार करील तर तिला 7 जन्मापर्यंत वंध्या होईल व तिला प्रत्येक जन्मी वैधव्य प्राप्त होईल, दारिद्र्य येईल, पुत्रशोक होईल,
स्वभावाने अत्यंत कर्कशा होऊन अति दुःखी होईल. जी उपवास करणार नाही ती भयंकर नरकात पडेल. दुसरे दिवशी पारण्याचे वेळी सोन्याचे, रुपयाचे, तांब्याचे, वेळूचे अथवा मातीचे असे जिला अनुकूल असेल तसे पात्र घेऊन त्यात डाळ, तांदूळ वगैरे भोजनाचे पदार्थ घालून वस्त्र, फळे, दक्षिणा यांसह हे वायन उत्तम ब्राह्मणास दान करावे आणि नंतर पारणे करावे. हे पार्वती, याप्रमाणे जी स्त्री हे व्रत करील ती तुझ्यासारखी आपल्या भ्रात्यासह रममाण होईल व इहलोकी अनेक उत्तम भोग भोगून अंती शंकराचे सायुज्य तिला प्राप्त होते. हजारो अश्वमेध व शेकडो वाजपेयी यज्ञ केल्याने जे फल प्राप्त व्हायचे असते ते या कथाश्रवणाच्या योगाने मनुष्याला प्राप्त होते. महादेव म्हणतात, हे देवी, याप्रमाणे तुला हे उत्तम व्रत निवेदन केले. केवळ या व्रताच्या आचरणाने कोट्यावधी यज्ञ केल्याचे फळ प्राप्त होते. इति श्री भविष्योत्तर पुराणे हरगौरी संवादे हरितालिका व्रतकथाया महाराष्ट्र भाषा विवृत्ती समाप्ती मगमत. अशा प्रकारे हे हरतालिकेचे व्रत करावे. उपवास पकडावा. उपवास जर निरंकार धरता येत नसेल तर फलाहार करावा. आणि आपण हे व्रत झाल्याच्या नंतर, कथा ऐकून झाल्याच्या नंतर रात्री जागरण करावे. फुगड्या म्हणजे जागरणामध्ये छान छान प्रकारे खेळ खेळावे, देवाचे भजन वगैरे म्हणावे आणि रात्री या दिवशी जागरण करावे. दुसऱ्या दिवशी व्रताचे पारणे करावे. अशा प्रकारे हे हरतालिका व्रत आपण सर्वांनी करूया. आता पार्वतीच्या या पवित्र व्रताने सर्व स्त्रियांना अखंड सौभाग्य लाभो, पतीचे दीर्घायुष्य व सुख समृद्धी प्राप्त हो, कुमारिकांना इच्छित वर प्राप्त हो. हरतालिका हे फक्त व्रत नसून श्रद्धा, संयम आणि भक्तीचे प्रतीक आहे. आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मैत्रिणींना आणि कुटुंबियांना शेअर करा आणि आपल्या या हरिप्रिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.